NGTV मराठी न्यूजच्या वृत्तविशेषामध्ये आपले सहर्ष स्वागत करतो। आज एक धक्कादायक आणि हृदयद्रावक बातमी समोर आली आहे। नवी मुंबईतील महापे चौकात कर्तव्य बजावत असताना वाहतूक पोलीस हवालदार गणेश आत्माराम पाटील यांच्या क्रेनच्या चाकाखाली येऊन दुर्दैवी मृत्यू झाला। ही केवळ एक दुर्घटना नाही तर अवजड वाहनांच्या बेजबाबदारपणाचा परिणाम आहे। चला जाणून घेऊया या घटनेची संपूर्ण माहिती। नमस्कार, मी बंदगी NGTV मराठी न्यूज चॅनल मध्ये तुम्हा सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतोय। NGTV मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल तर नक्की सबस्क्राइब करा। नवी मुंबईतील महापे MIDC परिसरात वाहतूक नियंत्रण करत असताना 43 वर्षीय वाहतूक हवालदार गणेश आत्माराम पाटील यांना एका हायड्रा क्रेनने धडक दिली। क्रेनने अचानक वळण घेतल्याने हा अपघात घडला। गणेश आत्माराम पाटील यांना तात्काळ वाशी येथील रुग्णालयात दाखल करण्यात त्यांचा उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले। गणेश पाटील हे कर्तव्यदक्ष आणि प्रामाणिक अधिकारी म्हणून ओळखले जात होते। या घटनेमुळे वाहतूक पोलिसांमध्ये आणि नागरिकांमध्ये संतापाची भावना उफाळून वर येत आहे। नागरिकांमधून प्रशासनाकडून तात्काळ कारवाई आणि कुटुंबासाठी भरपाईची मागणी केली जात आहे। पोलिसांनी क्रेन चालकाविरुद्ध गुन्हा नोंदवला असून तपास सुरू आहे। महाराष्ट्र पोलीस गणेश पाटील यांच्या निधनाने एक कर्तव्यदक्ष अधिकारी गमावला आहे। ही घटना प्रशासन आणि समाजासाठी एक सजगतेचा इशारा आहे। अवजड वाहनांच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करणे आणि किती गरजेचे आहे हे पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे। गणेश पाटील यांना NGTV मराठी न्यूज तर्फे भावपूर्ण श्रद्धांजली। अधिक अपडेटसाठी NGTV मराठी न्यूज चॅनलशी जोडले रहा आणि सबस्क्राइब करायला विसरू नका।